हाय गाईज. तर क्लिनिकला आलो आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे मला. तर त्याच परत क्लिनिकला आलो आहे. कायरोथेरपी म्हणून होते. माझा आज 3रा दिवस आहे आणि हे बंद करू शकत नाही. पण ह्या व्हिडिओमध्ये मला असं सांगायचं आहे की माझे आजोबा म्हणजेच माझ्या वडिलांचे वडील हे परवा एक्सपायर झालेत. ओके, तर मी हे सगळं बंद करणार होतो, व्हिडिओ बनवणे. पण आपला जो मित्र आहे श्री एंजेल, त्याने मला बोलला तू व्हिडिओ बनवणे बंद करू नकोस, कंटिन्यू ठेव, व्हिडिओ बनव. तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. आता मला बिलकुल व्हिडिओज बनवण्यात आत्ता तरी माझा इंटरेस्ट नव्हता. लोकांना पण काही कळलं पाहिजे की आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा आपल्या ज्या यूट्यूब चॅनलचे सभासद आहेत की बाबा आपल्या पर्सनल लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे व्हिडिओज येत नाही आहेत. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आत्ता जेव्हा हिमाचलला पूर वगैरे आला, तुम्हाला माहीत असेलच, खूप फ्लड्स आले, बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच टायमिंगला मी हिमाचलला जाणार होतो, बरोबर 4-5 दिवस आधी. जशी ती न्यूज आली कॅन्सल झालं. त्यानंतर गोव्याला जायचा प्लॅन होता डिसेंबरला, आय-बी-डब्ल्यूचं. तर यावर्षी काय चाललंय मला तर काही कळतच नाही. इलेक्शन आहे, 2दा ऑलरेडी चेंज झालेलं आहे शेड्यूल. ओके, त्या डेट्स चेंज झालेत. नशीब आहे की मी फक्त तिकीट बुक केलेलं, रूम्स बुक केलेले नाही आहेत, नाही तर अवघड झालं असतं. कसं जायचं, काय जायचं, काही आता माझं डोकं काम करत नाही. मार्चमध्ये हिमाचलला जायचा परत प्लॅन आहे विंटरमध्ये. तोही आता कसं होणार, काय होणार. आजोबा एक्सपायर झाले तर मी कसे आता व्हिडिओज बनवू हे मलाही समजत नाही आहे. तर आता क्लिनिकला आलो आहे. ॲक्च्युली कायरोथेरपी म्हणजे 8 दिवसाचे माझ्याकडनं 12,000 रुपये चार्ज केलेत. 12,000 म्हणजे असं आहे की मित्र त्यात कायरो आली, फिजिओथेरपी आली, त्यात ते करंट वगैरे देतात ना ते काहीतरी, आणि एक्सरसाइज, अशा 8 दिवसाचं ते आहे. त्यात 3दा ती ट्रीटमेंट कायरोची होणार आणि फिजिओथेरपी आणि एक्सरसाइज 8 दिवस होणार. तर असं एकंदरीत ते गणित आहे. तर आता आलो आहे आणि व्हिडिओची सुरुवात इथंच केली आहे. दिवसभर झोपून होतो, सर्दी आणि खोकला मला जाम झाला आहे. आज थोडं बरं वाटतं आहे. 3 दिवस व्हिडिओ बनवलेला, पण इथे आल्यानंतर व्हिडिओ माझा बंद होतोय कारण सर्दीमुळे बोलताच आहे ना, असं आहे. तर चला जाऊ. आज प्रयत्न आहे माझा की आतला पण मी व्हिडिओ एक्सरसाइज करतो तेव्हा थोडंफार शूट करेल. आता एक्सरसाइज करताना मी निश्चित बोलणार तर नाही, तर ते व्हिडिओज आता मी टाकेल एक्सरसाइजचे, त्यात म्युझिक टाकेल का नॉर्मल नो म्युझिक, नुसतं असेच चालू राहील, ते नंतर एडिटिंगच्या वेळेस करेल. ओके, चला.
तर नेहमीप्रमाणे आपल्याकडनं चूक झाली, माईक इथे म्यूट झाला. तर इथे मी बोलत होतो की आपली कायरोथेरपी आज झाली. आज तिन्ही गोष्टी केल्या, कायरो, एक्सरसाइज आणि फिजिओथेरपी. तर सेकंड कायरोथेरपी होती, असं 3दा करायची आहे. तर भेटूया परत उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चलो बाय.